श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे दुसरा श्रावण सोमवार आणि 4 ऑगस्ट दुसरा श्रावण सोमवार असणार आहे। तर उद्या पूजा कशी करायची, त्याच्यानंतर शिवामूठ कोणती व्हायची, तीळ कोणत्या कलरचे व्हायचे त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे। पहिल्या श्रावण सोमवारची पूजा खूप महिलांनी केली असेल, पण काही कारणामुळे काही महिलांच्या एखाद्या वेळेस पहिला श्रावण सोमवार पूजा झाली नसेल, एखाद्या वेळेस सुतक मासिक धर्म वगैरेचा असेल, तर काही महिलांचा पहिला श्रावण सोमवार गेलेला असेल। पण ज्यांचा गेलेला असेल ते दुसरा, तिसरा, चौथा श्रावण सोमवार धरू शकतात। तर जे पूजा आपण पहिल्या श्रावण सोमवारी करायची होती तशीच आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायची आहे। संकल्प करायचा, त्याच्यानंतर संकल्प करून आपल्याला सगळ्यात आधी आपलं घर स्वच्छ करायचं आहे त्या दिवशी। त्याच्यानंतर आपला उंबरठा वगैरे हळदीचं लेपन करायचं आहे। दरवाजा, मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसून त्यावर स्वस्तिक वगैरे काढायचं आहे। त्याच्यानंतर घरात आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे। आपले देव्हारा जो आहे तो स्वच्छ करून देवपूजा करायची आहे आणि मगच जी श्रावण सोमवारची आपण पूजा करतो ती करायची आहे। ती तर तुम्ही सकाळी केली तरीही चांगलं, पण जर तुम्हाला संध्याकाळी जरी करता आली तरी अतिशय उत्तम। कारण आपण भगवान शंकरांची जी पूजा करतो ती प्रदोष काळी जर केली तर अतिशय उत्तम असतं। म्हणून तुमची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तुम्ही करू शकतात, पण प्रदोष काळी जर केले म्हणजे 4 ते 7 मध्ये तर ते अतिशय चांगलं असतं। तर तुम्ही पहिले सकाळी तुमच्या घरातली पूजा वगैरे करून त्याच्यानंतर तुम्ही भगवान शंकरांची पूजा करू शकतात। तर तो जी पिंड आहे शिवपिंड घ्यायची आहे। त्याच्यानंतर शिवपिंड घेऊन आपल्याला त्यावर अभिषेक करायचा आहे। जर तुम्हाला तुमच्याकडून जर झालं तर तुम्हाला रुद्राभिषेक करा, पण जर नसेल तर आपली जी साधी शिवपिंड असते त्यावर तुम्हाला पाण्याने नाहीतर दुधाने, थंड ज्या वस्तू असतात तर त्याने तुम्हाला भगवान शंकरांवर अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर दूध म्हणा, त्याच्यानंतर दही म्हणा, पाणी म्हणा, पंचामृत म्हणा, तुमची ज्याने इच्छा असेल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता। त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने ते अभिषेक करून ते तीर्थ जे आहे पाण्याने जर केलेला असेल तर ते तीर्थ तुम्ही घरात सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं, कारण ते तीर्थ अतिशय चांगलं असतं। तर स्वच्छ पुसून त्याच्यानंतर एक पाट मांडायचा, त्यावर एक लाल वस्त्र अंथरायचं, त्याच्यावर एक ताम्हण ठेवायची, त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे, पांढरे तांदूळ, आणि मग त्याच्यावर शिवपिंड ठेवायची। आणि त्याच्यानंतर तुम्हाला भस्म जे आहे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे। तर हे 3 बोटांनी ब्रह्मा विष्णू महेश असं तुम्हाला भस्म लावायचं आहे भगवान शंकरांना। त्याच्यानंतर त्यांचं आवडतं फूल म्हणजे पांढऱ्या कलरचं फूल तुम्ही वाहू शकतात, काटेरी फळ वाहू शकतात, धोत्र्याचं फूल तुम्ही वाहू शकतात, एखादं फळ तुम्ही अर्पण करू शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला ते वस्त्र, आपण कापसाचे जे वस्त्र तयार करतो ते वस्त्र तुम्ही अर्पण करू शकतात। तर या पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांना बेल अतिशय प्रिय आहे, तर तुमच्याकडून जर झालंच तर 108 बेल वाहण्याचा प्रयत्न करा। आणि 108 बेल वाहताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सुद्धा म्हणू शकतात। पण जर तुम्हाला शिवाष्टोत्तर नामावली जी आहे तर ती जर तुम्हाला म्हणायची असेल तर तुम्ही एक बेलपान वाहून भगवान शंकरांची 108 नावं जी आहेत ती घेऊन तुम्ही बेलपान वाहू शकतात। बेलपान जे आहे ते पालथा अर्पण करायचं असतं। तर अशा प्रकारे तुम्हाला बेलपान व्हायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही फूल वगैरे असेल ते सगळं तुम्ही अर्पण करा, बेलपान व्हा। आणि त्यानंतर तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे। तर उद्याची शिवामूठ आहे पांढरे तीळ। तर काळे तीळ जे आहे ते आपण पितरांसाठी समर्पित करत असतो आणि पांढरे तीळ जे आहे ते आपल्याला शिवामूठमध्ये वापरायचे आहेत। तर हातात आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत, त्यावर थोडं पाणी टाकायचं। तुम्हाला तिळाची जी शिवामूठ आहे तर अशी मूठ भरून तीळ घ्यायची आहे आणि त्याच्यात पाणी टाकून मग तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे। आणि मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा ननंद जावा, भ्रातारनची आवडती कर रे देवा।
तर मी हा जो मंत्र आहे हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर अशी शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे. त्यासोबत तुम्हाला जेव्हा तुम्ही अभिषेक करणार त्यावेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही जेव्हा रुद्राभिषेक करणार त्यावेळेस तुम्हाला शिवमहिमा म्हणायचा आहे. तुमच्याकडून ज्या सेवा होतील त्या शिवचालीसा तुम्ही पठण करू शकतात, शिवस्तुती तुम्ही पठण करू शकतात. त्याच्यानंतर ही सगळी पूजा झाल्यावर तुम्हाला शिवलीलामृताचा 11वा जो अध्याय आहे त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. तर त्याच्यानंतर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम पुर्वारुकमेव वंदनम मृत्युर्मुक्षीयमामृतात हा जो मंत्र आहे याचा तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे. तर तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे उद्या तुम्हाला पांढऱ्या तिळाची शिवामूठ व्हायची आहे. आणि झालंच तर भगवान शंकरांना गंगाजलाचा अभिषेक करायला विसरू नका. घरात जर गंगाजल असेल तर त्याचा अभिषेक तुम्ही भगवान शंकरांना करा. तर अशा प्रकारे उद्याची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि हो, सगळी पूजा झाल्यावर तुम्हाला झालंच तर 5 आरत्या करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची, भगवान शंकरांची, दुर्गा मातेची करा. त्याच्यानंतर आपल्या स्वामींची तुम्ही करू शकता, दत्त महाराजांची तुम्ही करू शकतात. तर तुम्हाला ज्या काही 5 आरत्या येत असतील त्या 5 आरती म्हणू शकतात. त्याच्यानंतर भगवान शंकरांची कापुराची जी आरती आहे ती तुम्ही म्हणू शकतात. तर अशा प्रकारे तुमच्याकडून ज्या सेवा होतील त्या सेवा नक्की करा. कारण तुम्हाला याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे उद्याची तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा करायची आहे. तर नक्की करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.